अगोदर त्याच्या काही भावना आहेत किंवा जे काही त्याचं म्हणणं आहे ते एका वहीमध्ये लिहून ठेवलं होतं। ती वही तपासाअंतर्गत प्राप्त झाली आणि त्याच्यानुसार याच्यामध्ये 14 व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। जे बालिक विद्यार्थी आहे याच्यामध्ये किती नाबालिक आहेत आणि किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? याच्यामध्ये एकूण 11 विद्यार्थी आहेत आणि 3 कर्मचारी त्या सेवाग्रामाचे आहेत। त्याच्यामध्ये IPC 377 आणि पॉस्कोचं कलम 4(6)(12) यानुसार गुन्हा नोंद आहे। त्याचप्रमाणे IPC 306 प्रमाणे गुन्हा नोंद आहे। इथे 12वी शिकणारा विद्यार्थी मागच्या 2 वर्षापासून त्याला त्या हॉस्टेलमध्ये होत असणाऱ्या त्रासाबद्दल तो सातत्याने अधीक्षक आणि वार्डन तिथल्या चपराशीला सांगण्याचा प्रयत्न केला की मला इथे खूप त्रास होते, माझी पेटी फोडल्या जाते, माझा मोबाईल चोरी होते। त्या दृष्टिकोनातून तिथल्या अधीक्षक वार्डननी त्याला मदत करण्यापेक्षा त्याचा लैंगिक छळ केला, लैंगिक शोषण केलं। वार्डन, अधीक्षक, वॉचमन लैंगिक शोषण करत असल्यामुळे तिथे त्याच्यासोबत तिथले विद्यार्थ्यांनीसुद्धा लैंगिक छळ केलं। हे सगळं छळ होत असताना मागच्या 2 वर्षामध्ये समाज कल्याण अधिकारीची कुठलीही टीम किंवा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी त्या वसतिगृहात जाऊन चौकशी, भेट असे काही दिली नाही। त्या सेवादल हॉस्टेलमध्ये हलचल बुक किंवा डेली डायरी जे विजिटर डायरी ते पण नाही आणि त्या संस्थेचे संस्थापकसुद्धा तिथे येणं जाणं करत नसल्यामुळे ते संस्था वाऱ्यावर आहे। रात्री 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत तिथले विद्यार्थी तिथे नसतात आणि चेंगड पण करतात आणि त्या विद्यार्थ्याचा दररोज लैंगिक शोषण व्हायचं। त्या लैंगिक शोषणाबद्दल त्यांनी घरच्यांना फोन करून सांगावं म्हणून लहान बहिणीला फोन केलं तर लहान बहिणीनं त्याला समज दिली की तू आत्महत्या करू नको। त्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांनी वडिलाशी चर्चा केली। वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा त्याच्यासोबत गिफ्ट म्हणून त्या संस्थेमध्ये त्या सेवादल हॉस्टेलमध्ये त्याच्यासोबत लैंगिक छळ झाला। अधीक्षक, चपराशी, वार्डर आणि तिथले काही विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा लैंगिक छळ केला आणि ज्या दिवशी त्यांनी सुसाईड केला त्या आदल्या दिवशी 17 जानेवारीला रात्री 3 वाजेपर्यंत त्याच्यासोबत लैंगिक छळ झालं। त्यामुळे त्यांनी 18 तारीखच्या पहाटे त्यांनी स्वतःला संपवून टाकलं। या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी समाज कल्याण अधिकारी, संस्था, वार्डन, अधीक्षक, चपराशी आणि तिथले काही दोषी विद्यार्थी यांच्यासोबत जिल्हाधिकारी साहेबाच्या आधिपत्यात असणारी जी दक्षता टीम असते चंद्रपूर जिल्ह्यात दर महिन्यामध्ये वसतिगृहामध्ये कुठल्या ना कुठल्या शोषणाची, लैंगिक अत्याचाराची गोष्ट पुढे येते। त्यानंतर सुद्धा ती जे नवीन डेप्यूट झालेली जिल्हाधिकारी साहेबाच्या आधिपत्याखाली जी कमिटी आहे ती कमिटीसुद्धा चौकशी करत नाही, पाहणी करत नाही म्हणून संपूर्ण प्रशासन यासाठी जिम्मेदार आहे, दोषी आहे। समाज कल्याण अधिकारी विशेष करून दोषी आहे म्हणून हा प्रकार घडला आहे। या प्रकरणामध्ये जो दोषी लोकांवरती कडक कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही शनिवारी गडचांदूरला भव्य मोर्चा काढू आणि सोमवारी ज्योती बंद करू। जर यापुढेही या प्रकरणाला न्याय मिळाला नाही तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्याभरमध्ये मोठ्या प्रकारात आंदोलन करू। जिल्हा प्रशासनाला, महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो हे प्रकार थांबवावं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक प्रक्रियामध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत आहे, ती छळ थांबवावी। मृतक विद्यार्थ्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही।